नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराज खरंच चमत्कार करतात का? श्री गजानन महाराज भक्तांना पावतात का? याबद्दलचाच आजचा व्हिडिओ असणार आहे. मी श्री गजानन महाराजांच्या बद्दल असे बरेचसे व्हिडिओ बघते की महाराज खरंच सिद्ध पुरुष होते का? महाराज चमत्कार करायचे का? महाराज जर का चमत्कार करत असते तर महाराजांनी मग तेव्हा जेव्हा टिळकांना शिक्षा होत होती तेव्हा का नाही थांबवलं? तेव्हा इंग्रजांना का नाही सांगितलं की तुम्ही इथून चालले जा? परंतु महाराज कुणाच्या कर्माच्या आड येत नाही. महाराज ज्याचे कर्म जसे असेल त्याचं फळ प्रारब्ध त्या व्यक्तीला देतात. जो महाराजांची भक्ती करतो अतिशय समर्पित भावनेने, अतिशय एकनिष्ठ होऊन जो महाराजांची भक्ती करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध कशीही असो, परंतु ते जे प्रारब्ध आहेत, ते प्रारब्धाचे जे कर्म आहेत, जे आपल्या समोर येऊन उभे राहतात, त्याची झळ महाराज त्या भक्ताला पोहोचू देत नाही. महाराज ते अगदी त्या भक्ताला फुलासारखे ते भासवतात. कितीही कठीण परिस्थिती असो तो भक्त डगमगत नाही. तो त्या भक्ताचं जे मन आहे ते स्थिर राहते, मन समाधान राहते, मन आनंदी राहते आणि तो भक्त महाराजांच्या चरणाची सेवा कधीही सोडत नाही. महाराजांच्या चरणाची शरणागती तो भक्त सोडत नाही. आणि खरंच हा महाराजांचा चमत्कार आहे. कारण की आपण असं म्हणू शकतो की म्हणजे अनेक जण म्हणतात की जीवनामध्ये चमत्कार होत नाही, परंतु ज्या चमत्कार म्हणजेच काय असतात की ज्या गोष्टी आपण सामान्य मनुष्य करू शकत नाही आणि ज्या गोष्टी एखादी अलौकिक शक्ती करून घेते, ज्या गोष्टी त्या शक्तीकडून केल्या जातात त्याला आपण चमत्कार म्हणतो. चमत्कार दुसरं तिसरं काही नसते. मिराकल म्हणजे हेच असते की ज्या आपल्या मनुष्याच्या हाताच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, आपण ज्या गोष्टीसाठी हतबल आहोत त्या गोष्टी आपण करू शकत नाही आणि एखादी शक्ती त्या गोष्टी सगळं काही करून नेते. महाराज त्या सगळ्या गोष्टी करून नेतात. महाराज हे भक्तवत्सल आहेत. महाराज हे भक्त पराधीन आहेत. महाराज हे प्रत्येक भक्ताच्या संकटामध्ये धावून जातात, प्रत्येक भक्ताला मदत करतात. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायला हवा आणि हाच चमत्कार आहे, हेच मिराकल आहे. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने समर्पित होऊन महाराजांच्या चरणाची भक्ती आपण करायला हवी. कुठलीही कशी परिस्थिती असो, विपरीत असो किंवा आपल्या साईडने असो, सुखात असो किंवा दुःखात असो, महाराजांना एक क्षणही न विसरणे ही उत्कंठा आपल्या भक्तांच्या मनामध्ये असायला हवी की आपण एकही क्षण महाराजांना विसरायला नको. महाराजांचं आपण मनातल्या मनात सतत स्मरण करायला हवं. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की जेव्हाही आपण मनुष्य आहोत अर्थात, तर आपल्याला कधीतरी असा प्रश्न पडतो किंवा आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम येऊन उभा राहतो, मग त्यावेळी आपण महाराजांकडे मागतोच. आपली जी इच्छा आहे ती महाराजांकडे आपण व्यक्त करतो. परंतु जरी इच्छा कधी पूर्ण नाही झाली तरी सुद्धा महाराजांवरती संपूर्ण विश्वास शरणागतीनेच, तेवढ्याच भक्तिभावाने आपण महाराजांची भक्ती सेवा ही करायला हवी. ते यासाठी की महाराजांच्या इच्छेच्या आपण स्वाधीन झालेलं कधीही बरं. कारण की आपल्याला असं वाटतं की आत्ता माझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी होती परंतु ती झाली नाही. आपण तेव्हा महाराजांना प्रश्न विचारतो की महाराज का बरं झाली नाही किंवा माझं काय चुकलं की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही. परंतु भविष्यामध्ये काहीतरी खूप सुंदर, खूप छान आपल्यासाठी महाराजांनी नियोजन करून ठेवलेलं असते आणि आपल्याला ते नियोजन समजत नाही. त्यामुळे महाराजांच्या इच्छेच्या कधीही स्वाधीन व्हावं. जेव्हाही आपण कुठले अनुभव ऐकतो, म्हणजे मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करते त्यावेळी आता मी सुद्धा मनुष्य आहे, मलाही प्रश्न पडतात. तर मला असा प्रश्न पडतो की खरंच महाराज हे किती दयाळू आहेत, महाराज हे किती पतित पावन आहे, म्हणजे त्यांचा भक्त किती अधिकारी आहेत हे महाराज बघत नाही. परंतु भक्ताच्या असा कुठल्या तरी खूप असह्य संकट त्या भक्तावरती जेव्हा येऊन पडलेलं असते त्यावेळी महाराज त्या भक्ताला मदत करतात. जो भक्त महाराजांना अर्थ हाक देतो, अतिशय शरणागत होऊन समर्पित होऊन महाराजांना अर्थ हाक देतो, त्या भक्ताच्या हाकेला महाराज धावून जातात. महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत. महाराज हे भक्त पराधीन आहेत. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न ठेवता साध्या मनाने, सोप्या मनाने, अतिशय सरळ महाराजांची भक्ती करावी. महाराजांना सांगावं की महाराज हे काही आहे हे तुमचंच आहे, मी सगळं काही तुमच्यावरती आश्रित आहे, मी तुमचा आश्रित आहे, मी तुमचा शरणागत आहे आणि तुम्ही बघा, तुम्ही ठरवा की काय करायचं आहे ते. महाराज आपल्यासाठी योग्य तेच करतील आणि महाराजांच्या नियोजनावरती अतिशय डोळे झाक होऊन, डोळे बंद करून महाराजांच्या नियोजनावरती विश्वास ठेवावा. महाराज हे भक्ताला योग्य वेळी योग्य ती गोष्ट नक्की देतात. आता अनेक जणांना असा प्रश्न पडतो की मी तर महाराजांची भक्ती करत आहे, सेवा करत आहे, परंतु मला आत्तापर्यंत अनुभव आला नाही किंवा कुठल्या तरी इच्छेसाठी मी काहीतरी महाराजांना मागितलं परंतु महाराजांनी ती माझी इच्छा पूर्ण केली नाही. मी पुन्हा तेच सांगेल की महाराजांच्या चरणाशी अतिशय शरणागत होऊन, समर्पित होऊन महाराजांची भक्ती करा. त्यासोबतच महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा. आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आयुष्यामध्ये चालतच राहणार आहेत. आयुष्य असंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
प्रॉब्लेम आहेतच, म्हणजे कुणीच असा सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत, काही ना काही प्रॉब्लेम टॅकल करायचे आहेत. म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, परिस्थितीनुसार, ज्याच्या त्याच्या जीवनानुसार प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. परंतु प्रॉब्लेम नाहीत असा या पृथ्वीवरती एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून ते जे काही प्रॉब्लेम आहेत ते एक्सेप्ट करून चला. म्हणजे एक्सेप्टन्स माणसाला अजून जास्त मदत करतो, अजून जास्त ताकद वाढवतो, अजून जास्त आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवतो. त्यामुळे एक्सेप्टन्स हा हवा की आता माझ्यासमोर हा प्रॉब्लेम आला आहे. आणि खरं सांगू का, स्ट्रगल करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचल्याच्या नंतर नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल हवाच, तेव्हाच प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्याला होते आणि महाराज हीच जाणीव आपल्याला करून देत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल हा येत असतो. आपण जर का स्ट्रगल न करता कुठली गोष्ट जर का मिळवली तर त्या गोष्टीचं आपल्याला अप्रूप राहत नाही, त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व राहत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये स्ट्रगल हा हवा. आपण जेव्हा स्ट्रगल करत करत पुढे जातो, ती गोष्ट मिळवतो, तर त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व देखील समजते. आणि महाराजांची कृपा तेव्हाच होते, जो भक्त स्वतः स्ट्रगल करून सगळ्या गोष्टी मिळवतो त्या भक्तांवरती महाराजांची कृपा ही नेहमी करता असते. म्हणजे एक म्हण आहे मराठीमध्ये की दे रे हरी पलंगावरी, असं कधीही होत नसते. हरी आपल्याला कधीच पलंगावरती देत नाही. आपण स्वतःकडे बघतो, आपण आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्याकडे बघावं. आपल्याला भगवंताने सगळं काही दिलं आहे, डोळे दिलेले, हातपाय दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंताने दिली आहेत. तर भगवंताची किती मोठी कृपा आहे आपल्यावरती की आपल्याला सगळं काही व्यवस्थित दिलं आहे. काही लोकांकडे ते सुद्धा नसते, परंतु भगवंताने त्यांच्यामध्ये देखील असा एखादा गुण दिलेला असतो की त्या गुणाचा यूज करून ते खूप उत्तुंग यशाची भरारी त्यांनी गाठलेली असते. मग आपल्याला तर सगळं काही दिलेलं आहे. मग आपण कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये हताश न होता, निराश न होता प्रत्येक गोष्टीचा सामना आपण करायला शिकायला हवं. त्यासोबतच महाराजांच्या चरणाशी शरणागत भाव आपला असायला हवा. महाराजांना संपूर्ण समर्पित आपण करून द्यायला हवं. म्हणजे आपण असं म्हणतो ना की मेहनतीसोबत, हार्डवर्कसोबत आपलं लक देखील लागते, आपलं नशीब देखील लागते. तर नशीब आपलं महाराज लिहित असतात. महाराजांमध्ये आपलं नशीब पालटून ठेवण्याची शक्ती आहे. त्यामुळे महाराजांवरती कधीही अविश्वास करू नये किंवा महाराजांनी माझ्या बाबतीत असं का केलं किंवा असं का केलं नाही, हा प्रश्न महाराजांना कधीही विचारू नये. महाराजांवरती कधीही शंका उपस्थित करू नये. जे काही दिलं आहे ते खूप सुंदर छान महाराजांनी मला दिलेलं आहे. म्हणजे मी या गोष्टीचा अधिकारी नाही, तरी सुद्धा महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी मला दिलेल्या आहेत. या गोष्टीवरती ठाम विश्वास ठेवून महाराजांची भक्ती सेवा उपासना करावी. आपण जेव्हाही पारायण करायला बसतो किंवा आपण महाराजांचे स्तोत्र वाचतो, बावन्नी वाचतो, त्यामध्ये आपण महाराजांच्या लीला कशा आहेत किंवा महाराज कसे आहेत हे सगळं समजून घ्यायला आपण अजून प्रयत्न करायला हवा. महाराज एक्झॅक्टली काय आहेत, महाराज आपल्याला उमगायला हवे की महाराज काय आहेत. महाराजांचे असे असंख्य अनुभव आहेत, असे असंख्य दाखले आहेत. दासगुरू महाराजांनी देखील श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दाखले दिलेले आहेत. आणि महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हा तर महाराजांनी प्रत्येक भक्ताला महाराजांनी सांभाळला आहे. जो महाराजांचा भक्त आहे, जो अधिकारी नाही, त्याला देखील महाराजांनी सांभाळलं आहे. आणि महाराज आज निर्गुण रूपामध्ये आहेत, तरी सुद्धा महाराज सांभाळत आहेत. महाराजांना आपण जेवढं महाराज आपल्याला उमगत जातील तेवढं आपल्याला समजेल की जीवनाचा खरा सार काय आहे. म्हणजे आपण भौतिक सुखाच्या मागे लागलेलो असतो, परंतु हे भौतिक सुखच सगळं काही नाही. यानंतर देखील भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये आहेत. यानंतर देखील भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळवायच्या आहेत. त्या मिळवण्याच्या आपण पाठीमागे लागावं. भौतिक सुख जास्त मायने ठरत नाही. भौतिक सुख हे, आणि एक गोष्ट अजून एक आहे की माणूस किती श्रीमंत आहे किंवा माणसाने किती पैसा कमवला आहे किंवा किती पद प्रतिष्ठा त्या व्यक्तीकडे आहे, त्यापेक्षा व्यक्ती किती समाधानी आहे, किती आनंदात आहे, या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. पैसा महत्त्वाचा नाही किंवा पदप्रतिष्ठा महत्त्वाची नाही असं नाही, परंतु वेळोवेळी प्रत्येक गोष्टीला आपण मान द्यायला हवा. वेळोवेळी त्या गोष्टीची आपण कदर करायला हवी. आपण समजून घ्यायला हवं की जीवनाचा खरं सार काय आहे. आणि महाराजांच्या चरणाची भक्ती ही जीवनाचं खरं सार आहे. जो भक्त आध्यात्मिक असतो, जो भक्त महाराजांची भक्ती करतो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये कितीही संकट असो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती असो, तो भक्त समाधानी असतो, तो भक्त आनंदामध्ये असतो. म्हणजे एक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीजवळ एक्सेप्टन्स आहे, ज्या भक्ताजवळ एक्सेप्टन्स आहे, तो भक्त सगळा भावसिंधू तारून नेतो. महाराज त्याचा सगळा भावसिंधू त्याला तारून न्यायला मदत करतात, पार करायला मदत करतात. महाराजांचे जेव्हा मी अनुभव तुम्हाला वाचून दाखवते, खरंच प्रत्येक अनुभव इतका माझ्या काळजाशी भिडतो आणि माझ्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू येतात की महाराज हे खरंच किती आपल्या भक्तांना सांभाळतात. ते बघत नाही की भक्त कसा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, किती अधिकारी आहे किंवा किती दिवसापासून माझी तो सेवा करत आहे, भक्ती करत आहे, हे महाराज बघत नाही. आपण असं म्हणू शकतो की महाराज खरंच चमत्कार करतात. महाराज हे प्रत्येक भक्ताचं संकट हे
दूर सारतात, त्यांच्या अलौकिक शक्तीने महाराज ते दूर सारतात. आणि तर महाराजांची भक्ती करत असताना महाराजांवरती प्रश्नचिन्ह न घेता, महाराजांवरती शंका कुशंका न धरता महाराजांच्या चरणाशी शरणागत होऊन एकनिष्ठ भक्ती करण्यामध्येच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे आणि महाराज आपल्या सगळ्यांचं कल्याण नक्की करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.